नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती अभियान. बालविवाह हा एक गंभीर सामाजिक दुष्परिणाम आहे, ज्यामुळे मुलींचे भविष्य अंधकारमय होते. त्यांच्या शिक्षण, स्वातंत्र्य आणि अधिकारांवर अंकुश लागतो. बालविवाह रोखण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे मत निलंगा पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर सुनीता वाघमारे यांनी व्यक्त केले. निलंगा पंचायत समितीच्या सभागृहात याविषयीची कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष म्हणून सभापती डॉक्टर सुनीता वाघमारे होत्या, तर यावेळी उपसभापती अश्विनी माने, गटविकास अधिकारी सतीश पाटील हजर होते. ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून असे प्रकार रोखण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी त्यांना कायद्याची माहिती विधिज्ञ ॲडव्होकेट माने यांच्या माध्यमातून देण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले की बालविवाह हा गुन्हा आहे आणि त्यासाठी सजा होऊ शकते. मुलींचे शिक्षण आणि स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. बालविवाहामुळे मुलींचे स्वास्थ्य आणि भविष्य खराब होते. आम्ही सर्वांनी बालविवाह रोखण्यासाठी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वयाची अट घातलेली आहे. मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण आणि मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण हे असणं कायद्याने बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे जर बालविवाह केला तर तो कायद्याने गुन्हाही ठरू शकतो आणि त्याची शिक्षा देखील आपल्या सर्वांना माहीत असेल. बालविवाह करणारा, करून देणारा आणि त्याला प्रोत्साहन देणारा ह्या सर्वांना 2 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा आणि 1 लाखापर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. आता बालविवाह केल्यामुळे फक्त कायद्याचंच उल्लंघन होत नाही, तर मुलींच्या आरोग्याचे बरेच समस्या यामध्ये निर्माण होतात. लहान वयातच तिच्यावर मातृत्वाची जबाबदारी टाकल्यामुळे मुलींचे बालमृत्यूचे प्रमाण बालविवाहामुळे वाढलेले आहे. आणि हे जर टाळायचं असेल तर आपल्याला सर्वांना मिळून बालविवाह रोखण्यासाठी प्रतिबंध करायला पाहिजे. आणि आजच्या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छिते की समाजात जर कुठेतरी अशा प्रकारचे बालविवाह आपल्याला आढळले तर त्वरित चाइल्डलाईन ह्या हेल्पलाईनवर आपण संपर्क साधू शकता आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आपण बालविवाह कायद्याचे ज्ञान पोहोचू शकता, जेणेकरून हे आपल्याला बालविवाह ही संकल्पना आपल्याला टाळता येईल. एवढे म्हणून मी माझे 2 शब्द सांगतो. सर्व अंगणवाडी सेविका, गुरु मॅडम, पाटील सर, सर्व बालविवाहासाठी जो कार्यक्रम ठेवला आहे तो अत्यंत चांगला आहे. तो विषय प्रत्येक गावासाठी, प्रत्येक घरासाठी व प्रत्येक तालुका व जिल्हा या सर्व ठिकाणी ज्या महिला आहेत ते बालविवाह केल्यानंतर जो जिम्मेदारी पडते त्या जिम्मेदारी त्यांना लहान वयात त्यांच्या आरोग्यावरही बरेच अडचणी येऊ शकतात. तरी सर्व महिलांनी, गावकऱ्यांनी, इतर जमलेले सर्व गावातील सर्व महिलांनी जर गावकऱ्यांनी जर बालविवाह रोखला तर अत्यंत आवश्यक आहे गोष्टी एवढी बोलणी करू शकते. खरं तर त्या हा जो विषय आहे त्या विषयाचं कायदा हा 2005ला, ॲप्लिकेशन झालं 2006ला, आज आहे 2034. म्हणजे आपण 20 वर्ष झालं ह्या कायद्याचं पुन्हा आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षण द्यावं लागतंय. त्याचं खरंच म्हणजे आपण या ठिकाणी ग्राम पातळीवर जे कर्मचारी आहेत त्यांनी आत्मचिंतन करण्याची खरं या ठिकाणी आवश्यकता. तसं पाहिलं तर बालविवाह हा जो प्रकार आहे, आपण जगाच्या या ठिकाणी बोलणार नव्हतो, भारताचं बोलू आपण, महाराष्ट्राचं बोलू. म्हणजे त्याचं मूळ जर धरलंय त्याचं पुरुष प्रधान संस्कृती आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये खरं त्याचं मूळ धरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी 1800च्या शेवटीपर्यंत, अगदी 1904 भारत स्वतंत्र होजेपर्यंत हा प्रकार चालूच होता. आजही तो चालूच आहे. तर तो प्रमाण पूर्वी जास्त होतं, आता कमी झालेलं आहे. जे पूर्वी होतं त्याचे कारण वेगळे.
त्यावेळेस लोकांचं शिक्षण नव्हतं, दुष्परिणाम त्याचे माहीत नव्हते. समाजामध्ये चालीरीती होत्या, चालीरीतीमध्ये सर्वतरी प्रथा होती. त्यामुळे हा कायदा करण्याची त्यावेळेस आपल्याकडे असं विशिष्ट काही संविधान नव्हतं, त्यामुळे हा प्रकार चालत होता. परंतु सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पाठीमागचे जरा थोडं बोलू नका, आपल्याला जास्त वेळा घ्यायचा आहे, मोबाईलवर नंतर बोला. महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया या भारतामध्ये रोवला आणि आपल्या दशरथी महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि त्यामुळे मग शिक्षणामुळे लोक शहाणे झाले. शहाणे झाल्यानंतर पण आपला स्वातंत्र्य भेटला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि घटनेप्रमाणे आपण या ठिकाणी चालणार आहोत. त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा आहेत, ज्या काही वाईट चालीरीती आहेत त्या बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळे प्रयत्न करू. त्यामध्ये मुलींचं वय होतं, सुरुवातीला कमी होतं, 12-13 वर्ष होतं, 16 वर्ष झालं. सध्या किती आहे? किती? 18, 21 वर्ष. मुलीचं वय 18 वर्ष. आपण ह्या स्टेपला आलेलो आहोत. तरी आपण जर डोकावून बघितलं तर हा प्रकार आहे का नाही? आहे का? आहेच. आता कुठे कोण्या जिल्ह्यामध्ये जास्त असेल, कुठल्या जिल्ह्यामध्ये कमी असेल, तिथे त्या ठिकाणचे भौगोलिक सामाजिक कारण वेगळे जरी असले तरी हा प्रकार सुरूच आहे.